नमस्कार मित्रांनो, अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, माझ्या मित्राला त्याने एक अननोन लिंकवर क्लिक केलं वर त्याची बँक डिटेल मागत होते, त्यामुळे असे कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका। यासाठी आपण सायबर फ्रॉड पासून कसे वाचावे याबद्दल आपण A to Z डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, ऑनलाईन फसवणूक व धोकाधडीपासून कसे वाचावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत की ऑनलाईन धोकाधडीपासून आपण कसे वाचावे आणि आपण सुरक्षित कसे राहिले पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये बघू की आपण ऑनलाईन फसवणूक आपल्यासोबत नाही झाली पाहिजे आणि आपण सुरक्षित राहिलो पाहिजे याबद्दल आपण एक व्हिडिओ व्यवस्थित आपण A to Z माहिती आपण बघणार आहोत। चला तर मग आपण पुढे जाऊ। आपण काही ऑनलाईन व्यवहार करत असतो। ऑनलाईन व्यवहार जसे की आपण कुठे कार्ड आपले स्वाईप करत असतो किंवा आपण ऑनलाईन शॉपिंग करत असतो किंवा आता आपण बघू की ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन व्यवहाराच्या मूलभूत बाबी व सुरक्षितता। ऑनलाईन व्यवहार करताना आपण कोणत्या मूलभूत बाबी व सुरक्षितता कशी राखली पाहिजे याबद्दल बी बघणार आहोत आणि ऑनलाईन धोकाधडी आणि त्यापासून आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवले पाहिजे आणि आपण कसे सुरक्षित असले पाहिजे, कारण की आपण या धोकाधडीपासून सेफ राहिलो पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय कामाला येणार आहे की ऑनलाईन धोकाधडीपासून आपण कसे वाचावे। चला तर मग आता आपण बघू मोबाईल बँकिंग ट्रान्झॅक्टिंग थ्रू ॲप्स। अधिकृत ॲपचा वापर करा। म्हणजे अधिकृत ॲप म्हणजे की जे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या बँकेत आपले अकाउंट आहे की आपण त्याच बँकेचे ॲप वापरा। ते नेहमी अद्ययावत ठेवा, ते नेहमी अपडेट ठेवा। इतर कोणत्याही ॲपचा वापर करू नका। म्हणजेच आपण थर्ड पार्टी ॲप इतर कोणत्याही ॲपचा वापर करू नका। सुरक्षित इंटरनेट जोडणीचा वापर करा। म्हणजे आपण कुठेही आणि केव्हाही आपले वायफाय कनेक्शन आपण ॲड करीत असतो, असे करू नका। आपल्या मोबाईलचा डाटा यूज करा। आता आपण पॉइंट नंबर 3 बघू। एमपिन किंवा तत्सम माहिती मोबाईलमध्ये साठवून ठेवू नका। कारण काय होते, आपण एखाद्याला मोबाईल देतो आणि आपल्या एमपिन आपल्या मोबाईलमध्ये आपण कुठेही सेव्ह केलेला असतो, हा दुसऱ्याच्या निदर्शनात येतो। म्हणून आपण एमपिन आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवू नका। चला आपण पुढचा पॉइंट बघू। मोबाईल नेहमी कुलूपबंद ठेवा। आवश्यकता नसल्यास, तुम्हाला यूज करायचा नसल्यास तुम्ही मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवा। आता आपण बघू की आपल्या मोबाईल धोकाधडीपासून कसे वाचायला पाहिजे। चांगले आपण एखादे अँटीव्हायरस किंवा अँटी मालवेअर वापरले पाहिजे। कारण की आपण जेव्हाही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असतो तेव्हा आपल्याला अँटीव्हायरस पासून चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो की आपल्याला कळते की आपल्यासोबत धोकाधडी होत आहे। चला आता आपण समोर बघू। आता बघू की आपण बऱ्याचदा आपण ऑनलाईन खरेदी करत असतो किंवा आपण बघितलेच असेल की ऑनलाईन शॉपिंग पण आपण घरी बसल्या करत असतो। तर आपण एक चांगली नावलौकिक असलेल्या संकेतस्थळावरूनच खात्रीशीर खरेदी करा। आपल्याला समजा एखादी वस्तू ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, ती त्याच संकेतस्थळावरूनच खरेदी करा। इतर कोणत्याही संकेतस्थळावरून ती घेऊ नका, कारण आपल्यासोबत धोकाधडी होऊ शकते। कारण ती नावलौकिक वेबसाईट नसते।
त्यामुळे. नंबर 2 बघू. दिसले की विकत घेत विकत असे दिसले की घे विकत असे करू नका. कारण की आपल्याला आपण त्या सर्व गोष्टीची माहिती आधी काळजीपूर्वक तपासली पाहिजे की ही गोष्ट व्यवस्थित आहे का, तिची रिटर्न पॉलिसी, यानंतर पेमेंट, कॅश ऑन डिलिव्हरी किंवा आपण ऑनलाईन पेमेंट करत असतो, याची सर्व माहिती आधी आपण कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग करताना आपण व्यवस्थितरित्या बघितली पाहिजे. नंबर 3 आता आपण बघू की वस्तूंच्या किमतीची खातरजमा करून मगच घ्या. कारण एखाद्या वस्तूची किंमत आपण ऑनलाईन जर बघत असतो, त्या वस्तूची किंमत कधी आपल्याला फारच कमी दिसते आणि कधी आपल्याला फार जास्त दिसते. त्यामुळं आपण अशा वस्तू खरेदी करताना, ऑनलाईन खरेदी करताना आपण त्या वस्तूची किंमत योग्यरित्या आहे का, योग्यरित्या असेल तरच ऑनलाईन खरेदी करा. आता आपण सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिटर्न पॉलिसी किती दिवसाची आहे ते तपासून घ्या. फॉर एक्झाम्पल बघू, आपण काही वेळा एखादी ऑनलाईन आपण ऑर्डर मागवतो आणि त्यानंतर त्या वस्तूची रिटर्न पॉलिसी नसते. कारण आपल्याला ती वस्तू रिसीव झाल्यानंतरच आपल्याला माहिती होत असते की ह्या वस्तूची रिटर्न पॉलिसी नाही. म्हणून आपण ऑनलाईन खरेदी करताना रिटर्न पॉलिसी आहे का नाही हे आपण वस्तू खरेदी करायच्या आधीच, ऑनलाईन खरेदी करायच्या आधीच तपासून घेणे फार गरजेचे आहे. नंबर 5 ईमेल आणि फोनवर व्यक्तिगत माहिती देऊ नका. किंवा आपल्याला एखाद्या अननोन नंबरवरून फोन येतो किंवा मी या इथला अधिकारी बोलत आहे किंवा मग यानंतर आपली व्यक्तिगत माहिती विचारली जाते, आपला फोन नंबर, वैयक्तिक माहिती, अशी कोणतीही माहिती तुम्हाला ती व्यक्ती ओळखीची नसल्यास कोणतीही माहिती देऊ नका. नंबर 6 आता पॉईंट बघू की रोख देऊन वस्तू एखादी मिळत असेल आणि त्याच किमतीत मिळत असेल तर तोच पर्याय निवडा. कारण तुम्हाला वस्तू रोख देऊन ताबडतोब मिळते आणि त्या वस्तूची कोणतीही रिस्क नसते, म्हणून तुम्ही तो पर्याय निवडा. आता पॉईंट नंबर 7 बघू की मोबाईल ॲप आणि ब्राउझर नेहमी अद्ययावत ठेवा. कारण आपण एखादी ॲप वेगवेगळ्या प्रकारे अपडेट्स येत असतात. आपण बघितलेच असेल, प्ले स्टोअरला आपल्याला प्रत्येक मोबाईलची ॲप ही मोबाईलची ॲप ही अपडेट होत असते. आपण नेहमी मोबाईल ॲप आणि ब्राउझर नेहमी अद्ययावत ठेवा, म्हणजे याचा आपल्याला बऱ्याच प्रमाणात फायदा होईल आणि आपल्यासोबत धोकाधडी होणार नाही. आता आपण बघू की विशेषतः आर्थिक व्यवहारासाठी लिंकवर क्लिक करू नका. आता आपण एक उदाहरण बघू. माझ्या मित्रासोबत असेच एका लिंकवर क्लिक करण्यात आले आणि त्याने त्या लिंकवर क्लिक केले. त्याच्या बँकेची डिटेल मागत होते. त्याने कोणत्याही प्रकारची डिटेल दिली नाही. शक्यतो कोणत्याही आपल्या अनोळखी अननोन लिंकवर, विशेषतः आर्थिक व्यवहारासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुम्ही स्वतः जर तो व्यवहार सुरू केला असेल तरच लिंक उघडण्यासाठी हरकत नाही. तुम्ही जर स्वतःसाठी व्यवहार तुम्ही स्वतः केलेला असेल तरी त्या लिंक ओपन करायला तुम्हाला काही हरकत नाही. पण माझ्या मते ते देखील टाळावे. कारण ऑनलाईन लिंकवर क्लिक केल्यावर तुमचे बँक डिटेल किंवा वैयक्तिक डाटा तुमचा साठवला जाऊ शकतो आणि तुमच्यासोबत धोकाधडी पण होऊ शकते. थेट संकेतस्थळावर जाऊन
व्यवहार पूर्ण करणे सुरक्षित आहे. आपल्याला जर कशाचेही जर पेमेंट करायचे असेल, तुम्ही आपल्या सुरक्षित स्थळी जाऊन ज्या त्या वेबसाईटवर तुम्ही व्यवस्थितरित्या पेमेंट केले पाहिजे. कारण आपल्याला ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षितता बाळगली पाहिजे. आता आपण सर्वात आणि महत्त्वाचा पॉईंट बघू की संकेत शब्द परवलीचा शब्दाची सुरक्षितता म्हणजेच पासवर्डची सिक्युरिटी. म्हणजे आपण काय करतो, आपल्या सोप्या भाषेत आपले नाव किंवा कोणताही पासवर्ड आपण सेट करत असतो. असे न करता आपले व्यवस्थितरित्या स्ट्रॉंग पासवर्ड कधीही आपण बनवला पाहिजे. कारण या स्ट्रॉंग पासवर्डचा आपल्याला नेहमी फायदा होत असतो आणि आपल्या पासवर्डची नेहमी सिक्युरिटी आपल्याला राहत असते. तर आपण पॉईंट नंबर 1 बघू. तुम्ही संकेत शब्द परवलीचा शब्द दुसऱ्याला सांगता का? असं करू नका. आपण कोणतीही गोष्ट किंवा आपण आपल्या पासवर्ड दुसऱ्या कोणालाही सांगू नका. कारण आपला हा पासवर्ड गोपनीय ठेवा, दुसऱ्या कोणाला सांगू नका. आता आपण बघू पॉईंट नंबर 2. तुम्ही संकेत परवलीचा शब्द लिहून ठेवता का? असे कुठेही आपला फॉर एक्झाम्पल बघू, ATM पिन असो किंवा काही असो, आपण कुठेही लिहून ठेवू नका. कारण आपल्यासोबत धोकाधडी होऊ शकते. त्यामुळे असे कुठेही आपला पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. एकच संकेत शब्द परवलीचा शब्द तुम्ही सगळीकडे वापरता का? असे करू नका. वेगवेगळे पासवर्ड तुम्ही तयार करा. वेगवेगळ्या ॲपचे वेगवेगळे पासवर्ड तयार करा. एकच पासवर्ड वापरू नका. कारण तुमच्यासोबत धोकाधडी होत नाही. त्यामुळे तुम्ही एकच संकेत शब्द वापरू नका. त्यामुळे चला आता आपण पुढे बघू. आता बघू मोबाईल सिम स्वॅप फसवणूक. आता मोबाईल सिम स्वॅप फसवणूक कशी होते, आपण याबद्दल थोडी नजर टाकू. आता बघा, एक मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून तुमचे नेटवर्क अपग्रेड करायचे आहे व त्यासाठी तुम्ही एक SMS पाठवा असे सांगतात. कारण असे सांगितल्यानंतर आपल्याला वाटते की या कंपनीचा प्रतिनिधीच आहे, म्हणून आपण त्यांचे बोलणे आपण ऐकतो. असे करू नका. मात्र असा SMS पाठवल्यानंतर तुमच्याकडील सिम बंद होऊन तुमचा मोबाईल नंबर आणि दुसऱ्या सिमवर कार्यरत होतो. कारण आपला तो मोबाईल नंबर बंद होतो आपल्या जवळचा आणि दुसऱ्या नंबरवर आपलं सिम कार्ड चालू होते. असा कोणतेही मेसेज पाठवू नका. आपल्याला पूर्णपणे माहिती घ्या. माहिती घेतल्यानंतरच असे SMS पाठवा. पण अशी विदाऊट माहितीची कोणालाही असे SMS पाठवू नका. कारण सिम स्वाईप होऊ शकते. तुमचा मोबाईल अर्थातच बंद पडतो आणि तुमच्या मोबाईलचे नेटवर्क निघून जाते. कारण तुमचे सिम बंद झालेले असते. भामट्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक असल्यामुळे OTP त्यांच्याकडे जातो व तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गेल्याचेही तुम्हाला कळू शकत नाही. कारण तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे असतो आणि तुमचं सिम कार्ड बंद झालेले असते आणि OTP त्यांना मिळालेला असतो. त्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे गेल्याचेही कोणाला कळत नाही. त्यामुळे अशी सुरक्षितता बाळगा आणि असे फ्रॉडपासून वाचा. आता बघू OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड. OTPचा अर्थ असा होतो की वन टाइम पासवर्ड असतो आणि तो काही लिमिटेड टाइमसाठीच असतो. तर OTP कोणाशीही शेअर करू नये. लक्षात ठेवा, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
की आपण आपला OTP कोणासोबतही शेअर करायचा नाहीये. कारण आपल्याला आपण कोणत्याही कामाच्या व्यापात असो किंवा कुठेही असो, आपला OTP आपल्याला पूर्णपणे कोणत्याही गोष्टीची माहिती झाल्याशिवाय आपण OTP कोणालाही शेअर करू नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि नंबर 2, आता आपण कोणत्याही गोष्टीचे पेमेंट करत असाल तर पेमेंट करत असताना नेहमी सतर्क राहा. पैसे स्वीकारताना OTP लागत नाही. आपण काही वेळेस आपल्याला कळत नाही की पैसे स्वीकारताना OTP लागतो का. पण हे लक्षात ठेवा, कधीही पैसे स्वीकारताना OTP लागत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. फक्त अधिकृत स्रोतांचाच वापर करा. कधीही व्यवहार करताना जपून आणि काळजीपूर्वक करायला विसरू नका. कारण काळजीपूर्वक व्यवहार केल्यानंतर तुम्ही कमवलेला कष्टाचा पैसा हा दुसऱ्यांच्या हातात जात नाही. यामुळे तुम्ही कोणालाही OTP वन टाइम पासवर्ड शेअर करू नका आणि काळजीपूर्वक व्यवहार करा. आता बघू, ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षेच्या कारणास्तव वापरकर्त्याच्या मोबाईलवर OTP पाठवला जातो आणि OTP पाठवल्यानंतरच आपल्याला हा OTP कन्फर्म केला तरच हा व्यवहार पूर्ण होत असतो. कधीही लक्षात ठेवा. त्यामुळे OTP कोणालाही शेअर करू नका. कारण OTP आपण शेअर केला तरच व्यवहार पूर्ण होत असतो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे. OTP म्हणजे तुमचे शेवटचे संरक्षक कवच. कारण OTP दिल्याशिवाय हा व्यवहार कधीही पूर्ण होत नसतो. त्यामुळे OTP कोणालाही शेअर करू नये, हे लक्षात ठेवा. आता बघू, KYCच्या नावाखाली होणारी फसवणूक. सायबर फसवणूक घुटकीसरशी होऊ शकते. आपल्यासोबत ताबडतोब अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. कसे सतर्क राहिले पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू. तुमचे कार्ड, ATM कार्ड, बँकेचे अकाउंट, आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे वैयक्तिक तपशील कोणाही सोबत कधीही शेअर करू नका. हे कायम लक्षात ठेवा. कारण ही तुमचे ATM कार्ड, बँक अकाउंट, आधार कार्ड, पॅन कार्ड कधीही कोणासोबतही आपण शेअर नाही केले पाहिजे. हे कायम आपण लक्षात ठेवले पाहिजे. सुज्ञपणे वागा. तुमचे KYCचे हा तपशील आहे ना, कोणासोबतही शेअर करू नका आणि शक्यतो फोनवर कधीही शेअर करू नका. कारण सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. कोणासोबतही फोनवर आपले डॉक्युमेंट शेअर करू नका. कारण तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक कोणासोबतही डॉक्युमेंट्स शेअर करू नका. आता आपण बघू, मोबाईल ॲप मार्फत होणारी फसवणूक. आता मोबाईल ॲप मार्फत होणारी कशी फसवणूक होऊ शकते आणि आपण कसे सुरक्षित राहिले पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आपण व्हिडिओज याच्यासाठी बनवला आहे की कोणाही सोबत आपल्या जे यूट्यूब फॅमिली आहे, यूट्यूब सबस्क्रायबर आहेत, त्यांना कोणासोबतही अशी फसवणूक होता कामा नये आणि आपण जागरूक असले पाहिजे. कारण अशी फसवणूक आपण जमा केलेल्या कष्टाचा पैसा कोणत्याही भामट्याच्या हातात जाता कामा नये. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पॉइंट काढून तयार केलेला आहे. तर आता आपण बघू की समाज माध्यमावर केलेल्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून भामटे फोन करत असतात आपल्याला आणि स्वतःला बँक किंवा बँकेचा कर्मचारी किंवा कंपनीचा कर्मचारी भासून ते आपल्याकडून तुम्हाला मोबाईलमध्ये एक
ॲप टाकायला सांगतात आणि आपल्याला वाटतं की हा कंपनीचाच किंवा बँकेचा माणूस असल्यामुळे आपण ती ॲप टाकतो. त्याच्या झाशात येऊन आपण असे कधीही करायचे नाही, कारण आपण त्या माणसाला प्रॉपर भेटल्याशिवाय अशी कोणतीही आपल्या मनाने आपल्याला कोणतीही माहिती नसताना असे वागू नये. या ॲपमुळे भामट्याला तुमच्या मोबाईलवरील सर्व काही त्याच्या स्क्रीनवर दिसते आणि त्यामुळे ह्या ॲपचा फायदा त्या भामट्याला होत असतो. कायम लक्षात ठेवा, तुम्हाला बँक किंवा ज्याची तुम्ही तक्रार केली आहे ते ॲप उघडून तुम्हाला माहिती भरण्यास सांगतात. म्हणजे आपण लगेच ती माहिती भरण्यास तयार होतो. असं न करता कोणतीही ॲप तुम्ही इन्स्टॉल करू नका किंवा इन्स्टॉल करू नका. काळजीपूर्वक माहिती करूनच तुम्ही अशी ॲप इन्स्टॉल करा. अशी ॲप इन्स्टॉल शक्यतो करू नका. सुरक्षित राहा. या माहितीचा वापर करून ते मग सहजपणे तुमच्या खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात वळवून घेतात, कारण त्यांना आपली स्क्रीन त्यांच्या मोबाईलवर दिसते आणि त्यांना सर्व आपला पासवर्ड सगळा व्यवस्थितरित्या दिसतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. कोणतीही ॲप भामट्याच्या सांगण्यावरून कोणतीही ॲप तुम्ही कधीही आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कधीही अशा कोणत्याही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका. चला तर मग आपण पुढे बघू. थोडक्यात महत्त्वाचे आणि तुम्हाला कामाला येईल असे पॉईंट आहेत. आता आपण हे पॉईंट बघू. ज्या बँकेने ATM कार्ड दिले असेल त्या बँकेला आपला फोन नंबर द्या. म्हणजे कारण याचा काय फायदा आहे आता आपण पुढे बघू. कारण ज्या बँकेचे आपल्याकडे ATM आहे त्या बँकेला आपण फोन नंबर दिल्यामुळे म्हणजेच बँक ATM वरील व्यवहाराविषयी सतत माहिती देऊन सावध करत राहील. आणि आता आपण नंबर 2 पॉईंट बघू की आपण मोबाईल नंबर आपल्या बँकला लिंक असल्यामुळे काय फायदा होतो. आपले कार्ड हरवले किंवा चोरीस गेले किंवा त्याचा गैरवापर झाल्याचा संशय आल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधून आपण आपले कार्ड ब्लॉक करा. कार्डाचे व्यवहार थांबवा. म्हणजे मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे आपण आपले व्यवहार थांबवू शकतो. आपण तत्काळ बँकेला कळवून आपले कार्ड ब्लॉक करू शकतो. यामुळे आपला नंबर ATM कार्ड असेल, आपल्या ज्या बँकेचे ATM कार्ड असेल त्या बँकेला आपला मोबाईल नंबर देणे फायदेशीर ठरते. आता नंबर 3 आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, आपण ATM कार्डचा पिन नियमितपणे बदलत राहा. कधी आपण आपला पिन चेंज करत राहिला पाहिजे, कारण आपला पिन ही आपण गोपनीय ठेवला पाहिजे. आपला पिन सतत चेंज केला पाहिजे. नंबर 4 पॉईंट बघू की कार्डचा वापर करण्यापूर्वी ATM कक्षात किंवा मशीनमध्ये काही संशयास्पद हालचाली किंवा वस्तू तर नाही ना याची खात्री करूनच आपण ATM मधून पैसे काढले पाहिजे. या बाबी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, कारण आपण धोकाधडीपासून अशा छोट्या गोष्टीनेच आपण व्यवस्थितरित्या व्यवहार केल्यास आपण सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. चला तर मग आपण पुढे बघू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सावध राहा, सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ आपण यासाठी बनवला होता की असे सायबर फ्रॉड कोणाही सोबत होऊ नये म्हणून. माझ्या एका मित्रासोबत असे झाले होते. त्याने एका लिंकवर क्लिक केले होते, त्याला असं आढळून आले. तर आपण सर्वांना आपल्या अमोल ताठे यूट्यूब फॅमिलीला आपण सगळ्यांना यासाठी जागरूक केले आहे की कधीही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, OTP शेअर करू नका. अशा महत्त्वाच्या बाबी आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आणि
सावध राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालेच असेल की आपण कोणत्याही अननोन लिंकवर क्लिक करायचे नाही आहे आणि आपली बँक डिटेल, OTP, CVV शेअर करायचा नाही आहे. हे तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालेच असेल. आणि आपले जे ईमेल अकाउंट आहे त्याचे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करायचे आहे आणि आपला जो पासवर्ड आहे बँकेचा असो कोणताही असो स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे. आणि असेच आपण नवनवे प्रकारचे व्हिडिओ आपण ताठे यूट्यूब चॅनलवर आणणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.